पनवेल, नवी मुंबई, रायगड परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आमच्या मी साक्षीदार या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. पाण्याच्या प्रवाहात वाहून गेलेला नयन म्हात्रेचा मृतदेह गाडेश्वर धरणाच्या परिसरात सापडला. 5 जुलै रोजी पाण्याच्या प्रवाहात वाहून गेलेल्या विचुंबे येथील नयन म्हात्रेचा मृतदेह गाडेश्वर धरणाच्या पाण्यात सापडून आला. अग्निशमन दलाने पोलीस आणि ग्रामस्थांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढून पुढील कार्यवाहीसाठी उपजिल्हा रुग्णालय पनवेल येथे नेण्यात आला. 5 जुलै रोजी विचुंबे येथील नयन म्हात्रे, सुमित पवार, रत्नेश तुपे यांच्यासह 11 जण वाघाची वाडी दोदाणी येथील जवळील परिसरात फिरायला गेले होते. यावेळी सुमित पवार आणि नयन म्हात्रे हे पोहण्यासाठी पाण्यात गेले. यावेळी सुमित पवार याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला, तर नयन म्हात्रे पाण्याच्या प्रवाहात वाहून गेला होता. 5 आणि 6 जुलै रोजी पनवेल तालुका पोलीस, शोध आणि बचाव पथक, NDRF आणि ग्रामस्थ यांच्यामार्फत या ठिकाणी शोध मोहीम राबवण्यात आली. मात्र संध्याकाळपर्यंत नयन म्हात्रे सापडून आला नाही. त्यानंतर 7 जुलै रोजी टावरवाडी येथील नागरिकांना गाडेश्वर धरणाच्या परिसरात मृतदेह दिसून आला. याची माहिती पनवेल तालुका पोलिसांना दिल्यानंतर पोलिसांनी अग्निशमन दलाला त्या ठिकाणी पाचारण केले. अग्निशमन दल, पनवेल तालुका पोलीस आणि ग्रामस्थांच्या मदतीने नयन म्हात्रेचा मृतदेह गाडेश्वर धरणाच्या परिसरातून बाहेर काढण्यात आला आणि पुढील कार्यवाहीसाठी उपजिल्हा रुग्णालय पनवेल येथे नेण्यात आले.